एक गोष्ट मला इथे आल्यानंतर अगदी भावली, त्या काही गोष्टींची देखील मी चर्चा करणार आहे. बाहेरची कट स्क्वेअर लेट कट केलेला हा चेंडू थर्ड मॅनचा खेळाडू चेंडूवरती आहे. यावेळेस एक चांगला फटका आपण पाहतो की रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये सुद्धा चेंडू शेवटच्या बॅटवरती चेंडू येईपर्यंत नजर ठेवली जाते आणि चेंडूला दिशा देत असताना कलात्मकतेचा कौशल्याचा वापर फलंदाज करतात आणि त्यामुळे या 2 धावा इथं मिळत आहेत. 5 धावा, पहिलं षटक अगदी शांत इथं बघायला मिळतात. संयम आणि सुरक्षा या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. विशेषतः आपण रस्त्यावरती जात असताना अशा काही प्रकारचे स्लोगन असलेले फलक वाचत असतो. सुरक्षा ही कधी महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच आज दशरथजी भगत साहेब आणि निशांतजी भगत साहेब यांच्या माध्यमातून काही संदेश आपल्याला देण्यात आलेले आहे. आपला जीव हा लाख मोलाचा असतो आणि छोट्याशा आपल्या चुकांमुळे आपण त्यावरती गोष्टीकडे लक्ष देत नाही. यावेळेस हा चेंडू पूलचा हा पॉवरफुल शॉट आणि षटकार. समाजाची बांधिलकी काय असते ती या कुटुंबाने आपल्याला ते दाखवलेले आहे. खरं तर वाशी आणि परिसरातील नागरिकांचे पुनर्वसनाचे प्रश्न लक्षात घेऊन त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खास करून प्ले फॉर रिहॅबिलिटेशन हा एक छानसा उपक्रम भगत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातोय आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट कोणती असेल तर रस्ते सुरक्षा आणि त्यासाठी देखील खास उपक्रम इथे हातात घेतलाय. कुणाल अग्रिकोळी नवी मुंबई युथ फाउंडेशनचे दिलेजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले. नमस्कार. त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. त्याचबरोबर त्यांचे सहकारी देखील इथे उपस्थित झाले. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. रस्ता सुरक्षा सप्ताह 2017 चे निमित्ताने आवाहन करतो की प्रत्येक जीव अनमोल आहे. रस्त्यावर वाहन चालविताना नेहमी वाहतुकीचे व रहदारीचे नियम पाळा. रस्त्यावरील क्षणाची चूक किंवा निष्काळजीपणाने आयुष्यभराचे दुःखात रूपांतर होऊ शकते. कारण ऍक्सिडेंट इज पेनफुल अँड सेफ्टी इज ऑलवेज गेन. सर्व सहकारी अग्रिकोळी नवी मुंबई युथ फाउंडेशनचे इथे उपस्थित झालेत. निलेश पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तुम्हा सर्व सहकाऱ्यांचं निशांतजी भगत साहेब यांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू संपला. धावफलकावरती दिसत आहेत 13 धावा. 13 धावा इथे धावफलकावरती. आपल्याला माहित असेल की क्रिकेटमध्ये 13 हा आकडा अशुभ असतो. बऱ्याच ठिकाणी आपण वाचलेलं असतं. त्या पाठीमागचं कारणही तसंच आहे, कारण युरोपियन देशांमध्ये हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जायचा आणि ख्रिश्चन दरम्यानमध्ये तुम्ही पाहता की 13ला अशुभ मांडलेला आहे आणि त्यामुळे बरेचसे ख्रिश्चन खेळाडू ज्यावेळेस ग्राउंडवरती यायचे 13 वरती आल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आपण बाद होतो की काय. या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, नामदार बाळासाहेब थोरात थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे रस्त्यात काही गाड्या आहेत, त्यांच्या गाडीला अडचण होते. आम्ही विनंती करतो, एर्टिगा आहे MS 43 AT 7393 एर्टिगा गाडी आहे MH 43 AT 7393. या गाडीचे मालक असतील त्यांना विनंती आहे आपण तिथून गाडी बाजूला घ्या. आणि दुसरी इको स्पोर्ट गाडी आहे 6179. थँक्यू डीजे. इको स्पोर्ट 6179 इको स्पोर्ट 6179 आणि एर्टिगा 7393. त्याचबरोबर नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी देखील आम्ही विनंती करतोय, कळकळीची विनंती करतोय, आपण जो गेट जवळून रस्ता येतो तो रस्ता मोकळा ठेवा. तिथे कुणी गाड्या पार्किंग करू नका. 2 व्हीलर्स अल्सो 4 व्हीलर्स. विनंती आहे आपल्या सर्वांना. माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर सत्यजित तांबे पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे साहेब हे देखील उपस्थित होत आहेत.
आणि त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. या ठिकाणी मैदानाकडे जाऊया जिथे प्रचंड हल्ला कल्लोळ मैदानामध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती 19 धावा, षटक दुसरं मैदानामध्ये एव्हाना सुरू आहे. एकंदरीत हा सामना देखील 4 षटकांचा आहे. सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये आणि यानंतर आपल्याला तर सुरू असलेला सामना घनसोली 11 विरुद्ध करावे 48-11 या दोन संघामध्ये घनसोली 11 ची प्रथम फलंदाजी आहे. यस, करावे 48 टॉस जिंकून त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षणासाठी तिथे लिहिणं व्यवस्थित. तुझा भिजला गोडोंगर टिम टिम पाणी पडलं आई तुझा भिजला गोडोंगर वाजला नगांचा नगारा एक विराईचे दारा वाजला नगांचा नगारा एक विराईचे दारा टिम टिम पाणी पडलं आई तुझा भिजला गोडोंगर टिम टिम पाणी पडलं आई तुझा भिजला गोडोंगर टिम टिम पाणी पडलं आई तुझा भिजला गोडोंगर जर वाटे जरा आई तुझे कारल्याचे डोंगरा नाचत भक्त भिजतय रांगोळी करताना आई एक वीरा. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपतोय. मला तुम्हाला सामन्याकडे जायचंय. खूप थोडीशी गडबड होते इथे. घनसोली 11 विरुद्ध करावे 48 हा सामना आहे. करावे 48 ने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. घनसोली 11 ची पहिली फलंदाजी आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा, सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. अशी परिस्थिती. एक फलंदाज आता बाद होतोय. हेमंत बाद झाला धावबादच्या रूपानं आणि 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. मला एक सूचना द्यायची प्रेक्षकांसाठी सूचना आहे. अर्थात आमच्या 4 व्हीलर्स चालकांसाठी ही सूचना आहे. MH43 AL 1981 MH43 AL 1981 या गाडीचे मालक कुणी असतील तर त्यांना विनंती आहे, किंवा या गाडीचे ड्रायव्हर असतील तर त्यांना विनंती आहे, गाडीजवळ जा आणि आपली गाडी तेथून बाजूला घ्या. सूचना आहे. माझ्या समेत या ठिकाणी जॉईन होतात उमेशजी म्हात्रे, नवी मुंबईचे अतिशय, त्यांना असं म्हटलं जातं की ते उदयोन्मुख समालोचक आहेत, परंतु मला असं वाटत नाही की ते नवीन आहेत. अतिशय कसलेले आणि अतिशय मुरलेले एक मुरब्बी समालोचक म्हणून उमेशजी म्हात्रे माझ्या समेत आहेत. संतोषजी म्हात्रे, अतिशय ज्येष्ठ अशा समालोचकांचा सहवास मला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभला आणि नक्कीच या मैदानामध्ये देखील खूप काही शिकायला मिळालं. तर येत आहेत उमेशजी म्हात्रे. स्वागत आहे उमेश, या. थँक्यू नरेश. तर पहिला चेंडू बघा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला खेळलाय. चेंडू 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावफलकावर पाहू शकतो आपण 21 धावा, 1 गडी बाद 21 अशी धावसंख्या. मी तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर सन्माननीय असे पाहुण्यांचं पुन्हा जातोय स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो एक पहिलीच सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना लढला जातोय घनसोली अगेन्स्ट कराबे 48. यावेळेस भिरकावून दिलाय चेंडूला बघा. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू रिव्हर्स स्वीप मारलाय आणि बघा चेंडू मात्र स्वीपर कव्हरला चौकार. तर नरेश सर, आज स्पर्धेमधला 4था दिवस, शेवटचा दिवस आणि बघा आपले संतांनी म्हणलं यासी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्याची वाट पाहत होतो तो दिवस आज इथे ठेपलेला आहे. तर जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू लेफ्ट हँड राहू दे. पॅडल स्वीप सुरेख आहे. ग्रेट पॅडल स्वीप. एक टप्पा घेत जातोय, सीमारेषा फोड करतोय, चौकार. थँक्यू. तर सुरेख फटकेबाजी इथे क्रिकेटचं युद्ध लढलं जात आहे. घनसोली 11 आणि कराबे 48. तर वन द टॉस कराबे 48 अँड इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड. तर प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हारल्यानंतर इथे फुलटॉस चेंडू स्टिअर केला डीप वाईडिश लॉंग ऑफला बघा का जमिनीच्या समांतर चेंडू जातोय आणि 2 धावा इथे अर्जित केलेल्या आहेत.
तर दीपक शिंदे यासाठी सुवर्ण संधी आहे. जर त्याने हॅट्रिक घेतली विकेटची तर योगेश कांबळे, सन्मान्य योगेश कांबळे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येतील. दीपक शिंदे यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर सन्मान्य योगेश कांबळे यांच्याकडून रोख पारितोषिक आहे 2000. इथे बघा इनसाइड आउट खेळला चेंडू, डिफेक्ट शॉट एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडू स्किट होऊन जातो डिफेक्ट एक्स्ट्रा कव्हरला. आणि बघा 2 बघता बघता पाहता पाहता इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. विजय एक जबरदस्त खेळ, विजयचा युद्ध इथे लढला जातोय. सुरेख खेळ, 4 चेंडूंचा सामना. आणि बघा 5 चेंडू इथे झालेले आहेत. दीपक तिसरं षटक मार्गस्थ आक्रमणावर असताना धावसंख्या पाहू शकतो आपण 33 धावा, 1 गडी बाद अशी सुरुवात आहे. तर जातो पुन्हा दीपक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे पुल करण्याचा हुक करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. आणि बघू चेंडू हा निर्धाव क्षेत्रामध्ये जातो, निर्धाव होतोय, डॉट बॉल होते. निर्धाव चेंडूची इथे सांगता होताना दिसते. आणि तिसरं षटक इथं समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर घनसोली 11 संघ पोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. पहिल्या षटकामध्ये बल्ली याने 11 धावा दिल्या. अभय याचं एक चांगलं षटक 9 धावा. आणि दीपक मात्र तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. म्हणजेच एक जबरदस्त कन्सिस्टन्सी बघितली आपण, ग्राफ बघितला या षटकाचा तर झिगझॅग ग्राफ म्हणजे चढ उतार या उमेशजी, षटकामध्ये आलेले आहेत. आपल्याकडे एक सूचना आलेली आहे. एक 2 व्हीलर्स MH03 BZ 9951 सुझुकी गाडी आहे. MH03 BZ 9951 या सुझुकी गाडीचे कुणी मालक असतील, ड्रायव्हर असतील, अर्थात त्यांना विनंती आहे आपली 2 व्हीलर्स तिथून बाजूला घ्या. आपण गाडी लॉक केलेली आहे त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ती गाडी तिथून बाजूला घेता येत नाही. पाहुण्यांच्या गाडीला अडचण होते. 9951 सुझुकी, पटकन तिथे जा. थँक्यू नरेश सर. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफल करावी लागते. घनसोली 11 संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा, म्हणजेच 11च्या सरासरीने धावसंख्येचा एक स्कोर अर्जित केलेला आहे या घनसोली संघाने. बघूया शेवटचं षटक. तर प्रिन्स साठी ही सुवर्ण संधी आहे. सन्मान्य योगेश कांबळे यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं रोख पारितोषिक इथे देण्यात येईल. इथे बघा सुरेख चेंडू, अतिशय तेज तर्रार चेंडू होता. आउटसाइड ऑप्शनला पिचिंग केला आणि थोडासा स्किट झाला चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी घेरला आणि घोषित केलं व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 अवलंबला जातोय आणि व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्येवर पाहू शकतो आपण 34 धावा. इथं स्टिअर केला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव मात्र अजित केली जाते. फलंदाज निखिल याच्या माध्यमातून. निखिल आणि विजय याचा खेळ बघितला तर एक जबरदस्त खेळ, समजदारीचा खेळ इथे पाहायला भेटतो. घनसोली 11 संघाकडून प्रिन्स बॉलिंग मार्कवर आहे आणि प्रिन्ससाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे. हॅट्रिकसाठी सन्मान्य योगेश कांबळे यांच्या माध्यमातून, विकेटसाठी ही 500 रुपये सन्मान्य योगेश कांबळे यांच्या माध्यमातून आणि हॅट्रिकसाठी मात्र 2000 रुपये इथे देण्यात येतील. तर 1 मॅन शॉट, 3rd मॅन शॉट, कव्हर पॉइंट, मिड ऑन शॉट, फाईन लेग. इथं स्टान्स बदलला आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातो. आणि बघा इथे चमत्कार घडतोय की काय, आणि स्ट्राईक रोटेट करायच्या नादामध्ये फलंदाज मात्र इथे बाद होताना दिसतोय. धावचीच्या रूपानं दुसरा मोहरा हा तंबूच्या आसऱ्याला. डीजे
तर 2 झटके इथे लागलेले आहेत घनसोली संघाला, 2 हादरे इथे लागलेले आहेत. घनसोली 11 आणि करावे 48 या 2 संघांच्या दरम्यान इथे सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा सामना इथे लढला जातोय. शिवतीर्थ मैदान वाशी. तर नवीन फलंदाज होतो विशाल, स्वतः संघनायक आहेत. यावेळेस इनसाइड आउट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण बघा चेंडूच्या खाली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इथे 2 धावा बॅकअप नाहीये आणि बॅकअपचा फायदा इथे विशालने उठवलेला आहे. तिसरी धाव इथे पूर्ण केलेल्या आहेत. साज, बाज आणि ताज 3 धावा इथे अर्जित केलेल्या आहेत. 3 धावाने धावफलकर आपण पाहू शकतो 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं असं माफक समीकरण आहे धावसंख्येचं. शांत खेळ आणि या इनिंगमध्ये एक षटकार सोडला तर 3 चौकार या डावामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. म्हणजे धावफलकाचा जर विचार केला तर 38 धावा 2 गडी बाद. प्रिन्स जातोय बॉलिंग मार्कवर. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग इज अ अनालिसिस फिल्डिंग आहे. तर जाते बॉलिंग मार्कवर प्रिन्स. प्रिन्ससाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. इथं पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न मात्र फसला गेला जातोय. विशाल मडवी स्वतः संघनायक आहेत. पूर्णपणे अपेक्षा असणार या संघाची विशाल मडवीवर, कारण सामना उपांत्य फेरीचा सामना आहे आणि धावा झाल्यात धावफलकावर 38. प्रिन्स लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला स्टीअर केला डीप एक्स्ट्रा शॉट एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो, फेक करतो, तोपर्यंत 1 धाव मात्र भेटते संघाला. धावफलकावर जाऊ शकतो आपण. 2 गडी बाद 39 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. 3ऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, 4थ्या षटकातला, म्हणजे या डावातला शेवटचा चेंडू आणि धावफलकावर आपण पाहू शकतो 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट इथे खेळलं जाते. हो, सुरेख असं स्टॉप करण्याचा प्रयत्न होता स्वतः फॉलो थ्रू मध्ये. बघा पायाला लागून चेंडू डीप लॉंग ऑफला गेला आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज निखिल. तर डावाचा अंत झालाय, डावाची समाप्ती झाली आणि धावसंख्या 41 धावा. 42 धावांचं लक्ष ठेवलंय कराबे 48 संघाला. तत्पूर्वी मी वाशी 40+ आणि कोपरखेरणा 40+ या 2 संघाच्या संगणकांना विनंती करतो की व्यासपीठावर नाणेफेक घेण्यासाठी या. धन्यवाद डीजे. तर घनसोली 40+ आणि वाशी 40+ या दोन्ही संघनायकाने विनंती आहे व्यासपीठावर नाणेफेक घेण्यासाठी या. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मी पुन्हा मायक्रोफोनवर आमंत्रण देतो, घेऊन जातो एक पुणेरी आवाज. आणि आमचे नुकतेच 3 दिवसामध्ये एक अतिशयाचा परिचय झाला आहे. असं वाटते सँडी सर की आपली 2 ते 3 वर्षाची ओळख असा आमचा लाडका नरेश सर. आइए सर, खुदे काल सुनाने के लिए कमेंट्री पर सर. आपल्या मंचावर ॲडव्होकेट वसंत जगदाळे साहेब ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, सचिव ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे. त्याचबरोबर प्रतीक नाईक यांचं देखील आगमन झालंय. तुमचं हार्दिक स्वागत. किशोर कांबळे साहेब देखील उपस्थित झालेत, अध्यक्ष ठाणे विधानसभा युवक काँग्रेसचे किशोर कांबळे साहेब. आपलं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय निशांत करसन भगत साहेब यांच्या वतीने. तर टॉससाठी या कोपरखेरणे 40+, त्याचबरोबर वाशीगाव 40+ संघ. कोपरखेरणे 40+ संघाचे कर्णधार प्रकाश पाटील आमच्या मंचाच्या दिशेने येताना दिसतात. तर वाशीगाव 40+ संघाचे कर्णधार विजय पाटील आमच्या मंचाच्या दिशेने येत आहेत. तुम्हा दोघांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तुमच्या टीमच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल. फायनल मॅच देखील 4 षटकांची खेळवली जाईल 40+ याची नोंद घ्या दोन्ही कॅप्टन.
निशांत भगत साहेब, कोणाच्या शुभ हस्ते टॉस आपल्याला करायचा आहे या मॅचचा? तर आपण पाहू शकाल वसंत जगदाळे साहेब, सचिव ठाणे शहर काँग्रेस कमिटी, त्याचबरोबर इथे उपस्थित झालेले किशोर कांबळे साहेब, ठाणे विधानसभा युवक काँग्रेस, त्याचबरोबर प्रतीक नाईक, हे तिन्ही मान्यवर आमच्याबरोबर जुळलेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते ते टॉस केला जाईल. वसंतजी जगदाळे साहेब ॲडव्होकेट ते उपस्थित आहेत, त्यांच्याद्वारे ते टॉस होतोय. मी पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर संपूर्ण अतिथी मान्यवर नाईक सर, किशोर कांबळे सर, वसंत जगदाळे सर. फायनलचा टॉस आणि टॉस जिंकलाय वाशीगाव 40+ संघाने टॉस जिंकलाय. तर विजय पाटील, आपला निर्णय? निर्णय तर कळवतोच, कारण माझे सर्व सहकारी तिथे आहेत आणि हा मला वाटतं 4 षटकांचा सामना असेल. आणि खरोखरच मी प्रथमच अभिनंदन करतोय या निशान भगत आणि त्यांच्या टीमचं, की आम्हाला इथं रात्र जी प्रकाश ज्योतातली स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आम्हाला खेळण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी नवी मुंबई 40+च्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतोय. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. येस, ओ टू कॉमेंट्री बॉक्स सामन्याला इथे सुरुवात होते. घेऊन येतील धावतं समालोचन नरेश डोमे सर तुमच्या समोर. धन्यवाद कुणाल. आपण पाहतोय पुण्यामध्ये गहुंजे स्टेडियमवरती सुरू असलेला सामना. भारतासाठी धक्कादायक बातमी. आत्ताच केदार जाधव 120 धावसंख्येवरती बाद झाला. 291 धावसंख्येवरती भारताच्या 6 विकेट गेल्यात आणि आपल्याला अजून 60 धावांची गरज आहे 10 षटकामध्ये. तिथे काय होईल, या मैदानामध्ये काय होते ते पाहायचं. आखूट टप्प्याचा हा चेंडू उजव्याच्या बाहेर फक्त प्लेट्स करतोय. मिड ऑफला 1 धाव मिळाली आणि धाव फलकाला सुरुवात झाली. स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 मध्ये रंगलेला हा सेमी फायनलचा सामना. 3 संघ 3 गटातून आपण आलेले बघितले. करावे 48 आणि घनसोली 11 आणि तिसरा संघ आहे कोपरी 11. या 3 संघाने 3 रजनीमध्ये विजेतेपद संपादन केल्यानंतर आजच्या दिवसामध्ये हे 3 संघ होते. तर कोपरी संघाला लॉटरी लागली असं मगाशी थोड्या वेळापूर्वी आणि त्यांचा संघ थेट फायनलमध्ये जाऊन पोहोचला. सेमी फायनलमध्ये मैदानामध्ये घमासान संघर्ष इथे सुरू आहे. घमासान काय असतं इथे तुम्हाला लक्षात येईल. सामना अंतिम चरण सीमेकडे जात असताना विजयासाठी बनवायच्या त्या 42 धावांची 4 षटकामध्ये गरज असताना पाठलाग करण्यासाठी तयार होते संघ करावे 48. तर घनसोली 11 त्यांना कशी लढत देतो हे पाहायचं. उजव्या हाताने डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू हा कशामध्ये थोडा वेळ होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर आहे. चेंडू अडवेल तो. 1 धाव इथे मिळाली. सिंगल्सने सुद्धा काम चालतं आणि चालण्यासारखी परिस्थिती आहे. आपण आज रस्ते विकास सप्ताह रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्तानं या ठिकाणी प्रबोधन करतो आहोत. तुम्हाला माहित आहे रस्त्यावरती लिहिलं असतं अति घाई संकटात नाही. तुम्ही जर घाई कराल तर नक्की तुमच्या समोर यमदूत असा पुढे उभा असेल. त्यामुळे घाई करणं हे कधीही धोकादायक ठरतं. अतिशय शांतपणाने डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून हे खेळाडू मैदानामध्ये खेळतायत. सिंगल्स घेत आहेत. एकेरीवरती ते समाधान मानतायत. ही गोष्ट महत्वाची आहे. पहा, काही लोकांना एक असली तरी दुसरीची अपेक्षा असते, आहे की नाही. एक असली तरी दुसरीची अपेक्षा असते, परंतु इथे आमचे खेळाडू एका धावेवरती समाधान मानतात. ही गोष्ट महत्वाची आहे. कालच्या सामन्यामध्ये विजयामध्ये महत्वाची भूमिका साकारणारा खेळाडू बालाजी मैदानामध्ये आहे. आनंद हे त्याचं नाव आहे. बालाजी हे त्याचं टोपण नाव आहे. आणि अशा अनेक टोपण नावांनी तुम्हाला अनेक खेळाडू ओळखतो. त्यांची ओळख असते. खरं तर ही टोपण नाव ही ओळख असते. त्याचं बालाजी हे टोपण नाव आहे. आनंद हे त्याचं मूळ नाव आहे, परंतु बालाजी नावानेच त्याला आपण सगळेजण ओळखतो. प्रिन्स ऑन स्ट्राईक. पहा, डावखुऱ्या हाताचा प्रिन्स स्ट्राईक एंडला आणि बालाजी उंचापुरा तगडा ताकदवान खेळाडू आता स्ट्राईक एंडला असेल. पुन्हा एकदा एक सिंगल्स.
एकेरी धाव, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. प्रभू रामचंद्र तुम्हाला माहित असतील. एक सिंगल, एक एक आणि एक, 4 धावा धावफलकावरती आहेत. ही आदर्श माणसं आहेत, त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे आणि म्हणून आपण थोडासा उल्लेख त्यांचा करू. धावफलकावरती 4 धावा. पहिलं षटक चालू असताना शांत आणि संयमी सुरुवात पहा. ही वादळापूर्वीची शांतता आहे. यस, हा चेंडू वॉट अ शॉट. बालाजी फेकून देतोय चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा रायल काही आरतीची जाईली, उघड उघड दरवाजा रायल काही आरतीची जाईली. पर्वत को जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफान को जो टकराता है उसे युवान कहते हैं. एक युवा ऊर्जा इस मैदान के ऊपर कैसा खेल रही है देखिए. बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए एक सिंगल्स के सहारे फिर एक बार स्ट्राइक को रोटेट किया. स्कोर जो आगे बढ़ता हुआ आपको दिखाई देगा. 11 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर. पहला ओवर खत्म हो चुका है. अच्छी शुरुआत हो चुकी है और देखिए आगे आने वाले 3 ओवर का खेल बाकी है. 42 रनों का लक्ष्य सामने था. अभी 18 गेंदें बची है और जीतने के लिए बनाने होंगे 31 रन. 18 गेंदों में 31 रन. दोनों खिलाड़ी शांत से बल्लेबाजी कर रहे हैं और उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, बहुत ही पॉजिटिव लग रहे हैं. और ऐसी स्थिति में बल्लेबाज को रोकना काफी मुश्किल होता है. कौन सा गेंदबाज होगा जो इन वेल सेटल बल्लेबाज को रोकेगा, ये तो आपको हम अब आगे देखेंगे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बालाजी आणि प्रिन्स ही जोडी मैदानामध्ये. बालाजीचं एक षटकार आपण पाहिला होता मिड विकेटला. अतिशय सोपा चेंडू होता आणि त्याने टिपिकल टेनिस क्रिकेटचा शॉट आपल्याला दाखवला. मिड विकेटला एक चांगला शॉट त्याने खेळला आणि षटकार ठोकल्यानंतर करावे 48 हा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये त्यांना आणून ठेवला. स्वप्नीलचा रनअप बघा, खूप लांब रनअप आहे. 30 यार्ड सर्कल वरून तो धावत येईल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला. नक्की चान्स नाही. चेंडू सीमारेषा पार. षटकारानंतर चौकार. बालाजी या चौकाराबरोबरच धावफलकावरती परत एकदा जाऊ आपण. 15 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर चांगला चेंडूचा वापर, फक्त खराब चेंडू तो पाहतोय. चौकार खेळण्यासाठी आणि षटकार खेळण्यासाठी बालाजी उंची सारखा त्याचा खेळ देखील उंच जातोय. हा चेंडू आकाशामध्ये मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि इथे पहा एक धाव बालाजीसाठी. खरं तर त्याचा शॉट फसला होता. तो खूप लेट हा फटका खेळला होता आणि त्यामुळं चेंडू आकाशामध्ये गेलेला आपण पाहिला. प्रेक्षक बरेचसे सीमारेषेवरती बसलेले आहेत. समोरचा जो आपला बॅनर आहे इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब वाशीगाव, स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक, हा जो बॅनर आहे त्या बॅनरच्या समोर काही प्रेक्षक बसलेले आहेत सीमारेषेच्या लाईन वरती. त्यांना विनंती आहे आपण कृपया तिथून बाहेर चला. जो पडदा आपण लावलाय ना, पडद्याच्या पुढे आपण बसलेला आहात बघा बरं. काही प्रेक्षक पडद्याच्या पुढे बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे तिथे उठा आणि आपण पडद्याच्या पाठीमागे जाऊन बसा. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आहे आपल्याकडं आणि कुठूनही तुम्हाला सामन्याचा अतिशय चांगला आनंद घेता येईल अशी परिस्थिती आहे. अतिशय शानदार नियोजन आहे या स्पर्धेचं. डाव्या यष्टीवरचा चेंडू शफल होऊन पहा रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. इथे प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रिन्स स्ट्राइक एंडला आहे. प्रिन्सची फलंदाजी पहा, त्यानं 2 धावा आतापर्यंत काढला आणि पहिला डॉट चेंडू त्याच्या कडून या ठिकाणी निसटलेला आहे. एक निर्धाव चेंडू सुद्धा या ठिकाणी संघाला खूप मोठं नुकसान देऊ शकतो. त्यामुळे निर्धाव चेंडू पासून दूर राहत प्रत्येक चेंडूवरती धाव इथं अपेक्षित आहे. 4/40 नंतर आज भारतीय संघानं दमदार सुरुवात करत असताना विजयाच्या उंबरट्यावरती गौंज पुणे या ठिकाणी आपण पाहतोय. पूलचा हा फटका. क्षेत्ररक्षक पहा, चेंडू खाली. यस, झेल टिपलाय. पहिला धक्का.
धावफलकावरती दुसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. धावफलक दाखवतोय 16 धावा. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू मला वाटतं सामन्याचा निकाल सुद्धा बदलवू शकतात, सामन्याचा रिझल्ट निश्चित करू शकतात. एवढा निर्धाव चेंडूला लिमिटेड ओव्हरच्या सामन्यांमध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला 4 षटकामध्ये 42 धावांचं लक्ष्य पार करायचं होतं, अशा परिस्थितीमध्ये हे निर्धाव चेंडू एक मजबूत पकड या ठिकाणी निर्माण करतायत. घनसोली 11 संघाची करावे 48 थोडासा अडचणी तिथे आपल्याला दिसेल. 16 धावसंख्येवरती त्यांना पहिला धक्का बसतोय. डावाला खिंडार पडलं जाते, जोडी फुटली जाते. बालाजीला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज विजय विनोद मैदानावरती, तर स्वप्नीलचा हा चेंडू यश मिळून देणारा स्वप्नील. डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल. यावेळेस फ्लिकचा फटका खेळायचा होता, चेंडू निसटलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषा पार जाईल आणि हा बाईजच्या रूपाने मिळालेला चौकार अतिशय फायदेशीर आणि लाभदायक. गेले होते चाफ्याच्या फुलाला सुवास भारी त्याला गेले होते चाफ्या एक डाव्या इष्टीवरच्या बाहेर वरून गेलेला हा चेंडू आपण पाहिला. सरळ सीमारेषे बाहेर गेला. यष्टीरक्षकाकडून झालेली चूक तिथे आणि 4 धावा. एक असा चौकार सुद्धा सामन्याचं गणित बदलवतोय. पहा इथे 2 चेंडू निर्धाव टाकले होते, पुढचा चौकार धावफलकावर 20 धावा. आखूट टप्प्याचा हा चेंडू स्क्वेअर कटचा एक ताकदवान फटका. क्षेत्ररक्षक चेंडू अडू शकत नाही आणि चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 24 धावा. थँक्यू डीजे. बघा चौकार लागोपाठचा दुसरा चौकार 24 धावसंख्येवरती धावफलक घेऊन गेलाय. जिथं 2 चेंडू निर्धाव टाकले होते तिथे पकड घनसोली 11 ची निर्माण झालेली आपण बघितली होती. पुढच्या 2 चेंडू मध्ये 2 चौकार खेचत मैदानामध्ये आलेला विनोद याने एक चौकार खेळला, तर एक बाईच्या रूपाने चौकार मिळाला. या 2 चौकारानं सामन्याची पुन्हा एकदा दिशा बदललेली आहे, सामन्याची दशा बदललेली आहे. धावफलकावरती दिसतात 24 धावा. विजयाचं समीकरण आता बदलले. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा या षटकामध्ये मिळाल्या. 3 चौकार तब्बल स्वप्नीलला ठोकले गेले. तर या 13 धावांबरोबर 24 तर 12 चेंडू आता शिल्लक आहे. विजयासाठी 18 धावांची गरज. सोडून टाक मला 12 चेंडू आणि 18 धावा. सामना पुन्हा एकदा पारडं बदललंय आणि ते पारडं आता मजबूत दिसतंय करावे 48 संघाचं. माझ्या समेत पुन्हा एकदा जॉईन होणार आहेत उमेशजी म्हात्रे. पुढच्या 2 षटकांसाठी या सामन्याची परिस्थिती काय असणार आहे, कोण जिंकेल कोण हारणार आहे, हे जर अगोदरच आपल्याला माहित असतं तर त्याला आपण क्रिकेट म्हटलं नसतो, ते फिक्सिंग असतं. परंतु एक अस्सल क्रिकेट आपण पाहतोय आणि हीच अनिश्चितता शेवटच्या चेंडूपर्यंत कायम राहणार. सामन्याचा रंगत, सामन्याचा रोमांच हा शिगेला पोहोचणार यात शंका नाही. या उमेशजी. थँक्यू नरेश सर, थँक्यू व्हेरी मच. तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 18 धावांची. एक चांगलं क्रिकेट, एक जबरदस्त घनघोर युद्ध इथे लढला जातोय. बघा स्ट्रायकर एंडकडे बालाजी, तर नॉन स्ट्रायकर एंडकडे आहे तो विनोद. आणि बघा चेंडू हातामध्ये दिलाय अमितच्या. 3रं षटक घेऊन येतोय अमित. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल अमित. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. बघूया कोण बाजी मारणार, या 2 षटकांमध्येच माहित पडणार. येस, सुरेख शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि बघा तर बालाजीचा एक बुलंदी पावर असा फटका होता, प्रेक्षणीय एक डोळ्यांना पान न फेडणारा फटका.
जो फ्लड लाईट आहे त्याला पूर्णपणे फ्लड लाईटचा अँगल चेंज केला आहे. त्या फ्लड लाईटवर लागला चेंडू आणि सरळ त्याचा अँगल या पुणे मुंबई महामार्गावर गेलेला आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळलाय चेंडू, मात्र बुलंदी पावर एक टोले जंग षटकार लॉंग ऑफला खेळलाय चेंडू. हा मनपण साडी चोली चमाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गा. काय फटकेबाजी आहे सुरेख यार, अप्रतिम फटकेबाजी, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि बघा नरेश सर, हा षटकार सामना उद्ध्वस्त करतो की काय या षटकामध्ये असं वाटू लागलेलं आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस इनसाइड आउट डीप लॉंग ऑफला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षण चेंडूवर येतो. बघा झेपावला चेंडूवर चेंडू फेक सुरेख केली आणि 1 धाव मात्र इथे भेटते. 37 धावा या धावफलकावर आहेत. येणारे चेंडू असतील 9 आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 5 धावा. इथं बालाजी नावाचं वादळ घोगवतंय. खरोखरच या बालाजीला थांबवायचा कसा हा प्रश्न नक्कीच पडला असेल या घनसोली 11 संघापुढं. परंतु तू आता परिस्थिती तशी राहिली नाहीये. 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अमित कमसिंग बोर्ड राईट टाइम ओर द विकेट. इथे बघा स्टीअर केला चेंडूला डीप लॉंग ऑफ पायानं लॉंग मिडन आणि मिडअपच्या मधून काढलाय चेंडू. 1 धाव मात्र भेटते संघाला आणि धावफलकावर पाहू शकतो आपण 37 धावा, 38 धावा, 1 गडी बाद 38 अशी धावसंख्या आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. उपांत्य फेरीचा सामना. हिनं लो फुलटो चेंडूला स्टीअर केला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. नो मॅन्स लँड्स मध्ये डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण येतो, अडवतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत बालाजीने. बालाजीचा एक जबरदस्त अवेसम बॅटिंग परफॉर्मन्स इथे पाहायला भेटतोय. प्रेक्षकांना मन जिंकणारी फलंदाजी, एक अवेसम परफॉर्मन्स बॅटिंग. 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. येथे मात्र सुरेख फटका आणि अडवला जातोय लॉंग ऑफला मात्र कुंदन पारकरच्या माध्यमातून. आणि इथं विजय घोषित केलाय. 1 धाव पाहिजे, माफ करा, 1 धावांची अजून गरज आहे. 2 एक धाव काढलेली आहे, अजूनही 1 धावांची आवश्यकता आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. 1 धावांची आवश्यकता आहे. तुझे पालखीला हा मनपण साडी चोली चमाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. तर मी विनंती करतो 40+ संघ कोपरखेरणे आणि 40+ संघ वाशीगाव या दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतो की आमच्या ज्या उजव्या डाव्या बाजूला जे खेळाडू कक्ष आहेत, कैलासवासी संजय अंकल स्टँड आहे डाव्या बाजूला आणि कैलासवासी नामदेव भगत स्टँड आहे उजव्या बाजूला. तर नाणेफेक जिंकले वाशी संघाने, ते तुम्ही सिलेक्शन करायचं आहे खेळाडू कक्षाचे. प्लीज सर, मी विनंती करतो दोन्ही संघाचे 40+ संघाचे खेळाडू वाशीगाव नामदेव भगत स्टँड ची नियुक्ती केलेली आहे. तर मी कोपरखेरणे 1 धावांची आवश्यकता आहे. मैदानाकडे जाऊया. इथे बघा हलकासा पंच करण्याचा प्रयत्न झाला, 1 धाव ढकलून देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड पॉइंट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक होता. निर्धाव चेंडू. तर कोपरखेरणे 48 संघाला मी विनंती करतो, खेळाडू कक्ष डाव्या बाजूला आहे, कैलासवासी संजय अंकल स्टँड खेळाडू कक्ष आहे, तिथे तुम्ही विराजमान व्हायचं आहे. इथे बघा विजयाची धाव घेतली जाते आणि मात्र चेंडू टप्पा घेत जातो सीमारेषा बाहेर. फायनल मध्ये दाखल होतोय करावे 48. बालाजीच्या बहारदार खेळाने या संघानं स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017च्या अंतिम फेरीमध्ये दिमाखात थाटात प्रवेश केलेला हा संघ तुम्हाला 1 सामन्यानंतर या मैदानामध्ये पुन्हा एकदा फायनल खेळताना दिसणार आहेत. प्रेक्षकांसाठी आज एक महत्वाची पर्वणी आहे. आज या ठिकाणी तुम्हाला अतिशय बहारदार सामन्याची अनुभूती मिळणार आहेत.
आणि त्याचबरोबर आपल्याला आज या स्पर्धांमध्ये खेळाडू बक्षीस जिंकताना पाहायला मिळतील, परंतु प्रेक्षकांनाही बक्षीस जिंकता येतील. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपले कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला कुपन्स देतील आणि ते कुपन्स तुम्ही घ्या, इथे आणून द्या. तुम्हाला 2 मोबाईलचं बक्षीस लकी ड्रॉच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. धुंदार बाणा दुखला कुणाला, धुंदार बाणा दुखला कुणाला, हाय आमचा अभिमान. हे युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान, युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान, युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान, युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपल्याला इथं द्यायचं आहे. मी विनंती करतोय निशांतजी यांना, आपण कोणाच्या हस्ते हे पारितोषिक देणार आहोत? हॅलो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौता सूर्य वाशी गावाचा जाणता राजा हरे तेचा आनंद बालाजी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतोय विद्यानंद पाटील. भाऊ, आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. सीएम पाटील, दीपक तारी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान, युवा नेता पाहू शकाल निशान भगत वेल प्लेड आनंद, आमच्या वाशी अतिशय चांगला गावाची खेळ. शान. खास करून जे षटकार तुम्ही लगवले लांबच लांब, आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल बालाजीला. थोड्याच वेळात नामदार बाळासाहेब थोरात यांचं आगमन या मंचावर इथे होणार आहे. माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, त्यांच्याचबरोबर सत्यजित कांबळे साहेब, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्र